अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या शिवरायांवरच्या वक्तव्याने वाद निर्माण झालेला आहे। आग्र्याहून सुटताना शिवरायांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली असं राहुल सोलापूरकर यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यामधून नाही तर लाच देऊन सुटले असं सोलापूरकर यांनी म्हटलंय। एका पॉडकास्टमध्ये बोलताना राहुल सोलापूरकर यांनी हे विधान केलंय। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये सोलापूरकर म्हणतात की पेटारे असं काहीच नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते। त्यासाठी त्यांनी किती हुंड्या वटवल्या याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत। शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती। मोहसिन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं। त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले। सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले। त्याचे पुरावे देखील आहेत। परमानंदांकडे देखील परवानगी होती। मात्र सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडं रंग भरून सांगावं लागतं। मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद जातो। अरे काय या लोकांना वेळ लागलाय का काय लागलाय? हे कोण? आणि औरंगजेबाला लाच देणार असं ते सांगतात। अरे औरंगजेबाकडे सगळ्या अख्ख्या देशाचं राज्य होतं, त्याला कोण काय लाच देऊ शकतो? त्यांच्या हुशारीचा भाग आहे, त्याच्या रणनीतीचा भाग आहे की तिथून ते बरोबर आग्र्याहून सुटले। तर ते काय आणि संभाजी महाराज काय दोघे आपल्या घोड्यावरून आरामात आले असते, पण त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा काशीला कुठेतरी सोडून दिलं, कुणाच्या तरी ताब्यात दिलं। एकटे का मार्गाने ते महाराज पुढे आले आणि आता हे इतिहास तुम्ही आम्ही बदलणारे कोण? ही जी काय विकृत मनोवृत्ती जी आहे, जे स्वतः कोण किती पात्रतेचे काय तो भाग वेगळा आहे, त्याबद्दल काय मी बोलणार नाही। पण छत्रपती शिवरायांच्या बद्दल अशा पैचं जे काय वक्तव्य केलेलं आहे मी ते सांगतो की अत्यंत निंदनीय आहे। अशा विकृत मनोवृत्ती म्हणतोय मी, व्यक्ती नाही म्हणत, मी मनोवृत्ती म्हणतोय, त्या ठेचून काढणं आवश्यक आहे। छत्रपती शिवरायांच्या बद्दल असं बोलणं महाराष्ट्र काय संबंध देशातला शिवप्रेमी नागरिक कदापि सहन करणार नाही।